विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2 बघायचे आहेत। जेवढेही अपकमिंग एक्झाम आहेत त्याकरिता आजचा व्हिडिओ अगदी खास होणार आहे। सामान्यज्ञानचे एकूण 25 प्रश्न बघणार आहोत 50 गुणांसाठी। आपल्याकडे नोटबुक रेडी ठेवा, त्यामध्ये 1 ते 25 आकडे लिहून घ्या। प्रश्न विचारल्यानंतर आपल्याकडे 5 सेकंदाचा वेळ असेल त्यावेळेत प्रश्नाचं उत्तर गेस करायचं, ते तुम्ही खाली कमेंट करा किंवा नोटबुकमध्ये लिहून घ्या। आपले किती प्रश्न बरोबर आले त्याला मल्टिप्लाय बाय 2 करून आपला स्कोर खाली कमेंट करायचा आहे। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते आहे? या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर टायमर आहे। जर आपल्याला अजून वेळ हवा असेल तर आपण व्हिडिओला पॉज करून अजून वेळ घेऊ शकता। तर सत्यशोधक समाजाचे जे मुखपत्र आहे ते आहे दीनबंधू। पुढील प्रश्न, SNDT विद्यापीठ स्थापन करण्याचे कोणाचे स्वप्न पूर्ण झाले? तर ते झालं आहे ऑप्शन क्रमांक 1 महर्षी कर्वे यांचे। पुढील प्रश्न, आगरकरांनी अनिष्ट सामाजिक रूढींवर प्रहार करण्यास सुरुवात केली कारण? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन 4 ते लोककल्याणाच्या तळमळीने प्रेरित झाले होते। पुढील प्रश्न, गुलामगिरीचे लेखक कोण आहेत? तर गुलामगिरीचे लेखक आहेत ऑप्शन 1 महात्मा फुले। पुढील प्रश्न, कोणत्या वर्षी महात्मा फुले यांचे निधन झाले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 1890 मध्ये। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जबाबदार आहेत? तर ते आहे सावित्रीबाई फुले। पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 फर्ग्युसन महाविद्यालय। पुढील प्रश्न, शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठी फी माफीची घोषणा कधी केली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 25 जुलै 1917 मध्ये। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र केव्हा सुरू झाले? आणि विद्यार्थी मित्रांनो, ही जी सर्व प्रश्नपत्रिका सिरीज घेऊन आला आहोत ती डेली सकाळी 9 वाजता व्हिडिओ येत असतो। त्यामुळे आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटेल। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1881 मध्ये। पुढील प्रश्न, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली? तर ती केली आहे ऑप्शन क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी। पुढील प्रश्न, महारवाड्यात राहणाऱ्या गंगाराम कांबळे यास चहाचे दुकान कोणी घालून दिले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 राजर्षी शाहू महाराज यांनी। पुढील प्रश्न, शाहू महाराजांनी राजाराम महाविद्यालयाचे हस्तांतरण कोणाकडे केले? आणि जर आपल्याला डेली बेसिसवर करंट अफेअरची प्रॅक्टिस जर करायची असेल तर आपलं जे नवीन यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर, याला तुम्ही सबस्क्राईब करा। डेली सकाळी 7 वाजता 10 चालू घडामोडींचे प्रश्न आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो, अधिकच्या माहितीसह असतात। डेली बेसिसवर जर आपण व्हिडिओ बघितला तर नक्की परीक्षेत तुम्हाला हेल्प होईल। तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 आर्य समाज। पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा कोणत्या वर्षी आपल्या राज्यात आणला? तर तो आणला आहे ऑप्शन 2 1917 मध्ये। पुढील प्रश्न, मागासलेल्या वर्गासाठी नोकरीत 50% जागा राखीव ठेवण्याची तरतूद आपल्या संस्थानात कोणी केली? तर ती केली ऑप्शन 4 राजर्षी शाहू महाराज यांनी। पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर तो झाला ऑप्शन 1 1856 मध्ये। पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म शताब्दी वर्ष खालीलपैकी कोणते वर्ष म्हणून साजरे केले जाते? तर ते आहे ऑप्शन 4 सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे केले जाते। पुढील प्रश्न, धोंडो केशव कर्वे यांचे कार्य कोठे विस्तारले आहे? तर ते विस्तारले आहे ऑप्शन 2 हिंगणे या ठिकाणी। पुढील प्रश्न,
भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? तर ती केली आहे महात्मा फुले यांनी. पुढील प्रश्न, न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस कोण जबाबदार होते? तर ते आहेत गोपाळ गणेश आगरकर. पुढील प्रश्न, छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले? तर ते आहे मिस क्लार्क वसतिगृह. पुढील प्रश्न, शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? तर ती केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि खाली हाईप बटन आहे, तुम्ही व्हिडिओला हाईप करू शकता जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून शेअर केला जाईल. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर तो झाला आहे इसवी सन 1856 पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी पंचगंगेचा घाट सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कधी खुला केला? तर तो खुला केला आहे 1901 पुढील प्रश्न, बावनकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर तो लिहिला आहे सावित्रीबाई यांनी. पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकरांवर कोणत्या व्यक्तीचा प्रभाव होता? तर तो होता ऑप्शन 3 स्टुअर्ट मिल यांचा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी होमवर्क आहे, महात्मा फुले यांचा जन्म कुठे झाला आहे खाली कमेंट करायचं आहे. तुमच्यासाठी हा होमवर्क आहे. सर्व सरळ सेवा परीक्षांकरिता आपण 18,000+ प्रश्न तयार केले आहेत. 300+ ऑनलाईन टेस्ट आहेत. जेवढेही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत, टायमर आहेत. तुम्हाला फ्री टेस्ट, फ्री मटेरियल बघायचं असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्सेसमध्ये जा. या कोर्सेसमध्ये जाऊन फ्री टेस्ट सॉल्व करा, कंटेंट बघा, त्यानंतर तुम्ही परचेस करू शकता. तसेच जर आपल्याला PDF फाईल नको असेल, फक्त ऑनलाईन टेस्ट हवे असेल तर 350+ ऑनलाईन टेस्ट आहेत. 3000+ प्रश्नांची तयारी होऊन जाईल. प्राईज आहे 249. जेवढेही टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत, टायमर आहेत. सर्व एक्झामसाठी तुम्ही यूज करू शकता. कोणत्या टॉपिकवर किती टेस्ट आहेत याच्या डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. त्यासोबत चालू घडामोडीवर इतर महत्त्वाचे यावर देखील आपण कंटेंट तयार केला आहे. 5000+ प्रश्न, 150+ ऑनलाईन टेस्ट, प्राईज आहे 199. हा देखील कोर्स आपण परचेस करू शकता. तसेच एक्झाम स्पेशल 1000+ प्रश्न, 60+ ऑनलाईन टेस्ट, प्राईज आहे फक्त 99. हे देखील आपण घेऊ शकता. जर आपल्याला जिल्हा मध्यवर्ती बँक याकरिता जर फॉर्म भरला असेल तर 19,000+ प्रश्न, 300+ ऑनलाईन टेस्ट, प्राईज आहे 499. जिल्हा मध्यवर्ती बँक अति महत्त्वाचे 2000 प्रश्न, 61 ऑनलाईन टेस्ट, प्राईज आहे 250. तसेच GMC परीक्षेसाठी जर फॉर्म भरला असेल तर ते देखील आपल्याकडे मटेरियल उपलब्ध आहेत. आपण कोणत्याही एक्झामसाठी फॉर्म भरला असेल तर सर्व मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपल्याला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि कोर्स परचेस करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.